नमस्कार. ऑनलाईन न्यू एज्युकेशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जसं सांगितल्याप्रमाणे आपण 1 जूनपासून लेक्चर्स सुरू करत आहोत. हे लेक्चर्स स्पर्धा परीक्षांना अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी इयत्ता 5वीच्या, इयत्ता 8वीच्या तसेच नवोदय परीक्षेसाठी जे इच्छुक आहेत या सर्वांसाठी उपयोगाचे पडणार आहेत. पहिलीपासून 8वीपर्यंतचे देखील अभ्यासक्रम यातून आपण घेणारच आहोत. आज 1 जूनला आपण इयत्ता 5वीसाठी आवश्यक म्हणजे संख्याज्ञान याविषयी सुरुवात करणार आहोत. संख्याज्ञान या विषयामध्ये आपल्याला संख्येच्या निर्मितीपासूनचा घटक पाहावे लागतात. जसे आंतरराष्ट्रीय संख्या, देवनागरीच्या संख्या तसेच रोमन संख्या ह्या देखील. या 3 विभागामध्ये प्रथम आपण आंतरराष्ट्रीय संख्या, आंतरराष्ट्रीय संख्या, देवनागरी. देवनागरी या शब्दातून आपल्याला समजते की या भारतीय स्वरूपाच्या संख्या असणार आहेत. तसेच रोमन, फार पूर्वीच्या काळी रोमन साम्राज्य जे होतं त्यावेळी काही संख्यांची अंकलिपी जी तयार केली गेली त्या अंकलिपीला आपण रोमन अंक असे म्हणतो. जसे देवनागरीमध्ये आपण आपल्या पहिलीच्या इयत्तेपासून आपण शिकत आलेले अंक जे आहेत ते अंक म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 0. या अंकांचं रूपांतर आपण आंतरराष्ट्रीय स्वरूपात जर बघितलं तर ते देखील आपल्याला खूप परिचयाचं आहे. अनेक ठिकाणी आपण हे अंक पाहतो. गाडीच्या नंबरवर पाहतो, नोटांच्या संख्या पाहतो आपण, किंवा अनेक टी व्हीचे रिमोट असतील किंवा पुस्तकाच्या पानांच्या नंबरवर देखील आपण हे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह पाहतो. ते आपल्याला सहज ओळखता देखील येतात कारण आपल्या देवनागरी आणि आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हांमध्ये थोडंफार साम्य देखील आहे. काही चिन्हामध्ये खूप फरक आहे पण अनेक चिन्ह हे त्या स्वरूपाचीच पाहायला मिळतात. जसं 1 हा अंक देवनागरीच्या स्वरूपामधलाच आहे, फक्त थोडासा वरचा भाग सोडला तर उभी रेषेची समानच येते. 2 अंक तर खूपच साम्य आहे त्याच्यामध्ये. 3 अंकात 100% साम्य आहे. 4 अंकामध्ये बराचसा फरक वाटतो आपल्याला. 4 अंक हा आंतरराष्ट्रीयमध्ये आपल्याला असा लिहावा लागतो. 5 अंकात देखील खूप फरक आहे. 6 मध्ये देखील खूप फरक आहे. 7, 8, 9 आणि 0. 0 देवनागरीमध्ये देखील आणि आंतरराष्ट्रीयमध्ये या दोन्ही संख्येमध्ये 0 इतका देखील फरक नाही आहे. दोन्ही पण दिसायला आपल्याला सेमच दिसतात. रोमन अंकात जर बघितलं आपण तर आंतरराष्ट्रीयमध्ये देवनागरीमध्ये आणि रोमन अंकामध्ये खूप फरक असतो. जर पहिला अंक असेल तो सोडला तर सर्व अंकामध्ये आपल्याला खूप फरक पाहायला मिळतो. रोमन अंकात 1, 2, 3, आता 4 अंक लिहित नाही मी, 5 अंक लिहितो. हा आहे 5. 4 अंक का लिहिला नाही? 1, 2, 3 अंक लिहिले आपण, 4 अंक लिहिला आणि 5 अंक लिहिला. 4 अंक लिहिताना थोडीशी गंमत अशी आहे की 4 अंक म्हणजे तो 5च्या आधीचा 1 आहे. 5च्या आधीचा 1 म्हणून 5च्या आधी 1 असा म्हणून तो 4 अंक येतो. मग 6 अंक काय आहे तर 6 अंक हा 5च्या नंतर 1 आहे म्हणून 6 अंक हा रोमन अंकात असा लिहिला जातो. 7 हा अंक 5च्या नंतर दुसरा अंक, 7 झाला हा. आता 8 अंक हा 5च्या नंतर तिसरा अंक. जसं 1 अंक लिहिला, 1 आणि 1 हे जे 2 बनले, 2 नंतर हा आपण तिसरा अंक लिहिला. तसंच 1 रेषा वाढवल्यानंतर 5च्या नंतर 1 वाढली रेष, दुसरी रेष वाढली, तिसरी रेष वाढली. अशा पद्धतीनं आपण 8पर्यंत आलो. आता 9 अंक लिहित नाही मी, 10वा अंक लिहितो. 10वा अंक लिहिताना हे चिन्ह वापरतात, एक्सचं चिन्ह वापरतात. 9वा अंक का लिहिला नाही आपण तर 9वा अंक हा काय आहे 10च्या आधीचा म्हणजेच 10च्या आधी अशा स्वरूपात तो लिहिला जातो. अशा पद्धतीनं आंतरराष्ट्रीय, देवनागरी आणि रोमन ह्या संख्याचिन्हांची
आपण ओळख करून घेतलेली आहे. आंतरराष्ट्रीयमध्ये जी संख्या चिन्ह आहेत ती पूर्ण जागतिक स्तरावर हे अंक ओळखले जातात. आपल्याकडं देवनागरी लिपी आहे, इंग्रजी लिपी आहे, कन्नड लिपी आहे, हिंदी लिपी आहे, संस्कृत लिपी आहे, इंग्रजी लिपी आहे, स्पॅनिश लिपी असते, फ्रेंच लिपी असते. प्रत्येक भागामध्ये जर आपण गेलो तर तिथली बोलीभाषा वेगळी असते आणि पूर्ण देशाची एक जी भाषा असते ती भाषा वेगळी असते. पण जेव्हा व्यवहार करण्याची वेळ येते तेव्हा स्थानिक स्वरूपातला व्यवहार असू दे, राष्ट्रीय स्वरूपाचा व्यवहार असू दे किंवा आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा व्यवहार असेल तर त्यावेळी व्यवहारामध्ये कुठेतरी एक वाक्यता असावी. म्हणून सर्व देशांनी मिळून आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हांना मान्यता दिलेली आहे. कारण जेव्हा आपण एखाद्या भागातून दुसऱ्या भागात जातो तेव्हा आपले अंक हे त्या ठिकाणी ओळखता येणार नसतात किंवा तिकडले अंक आपल्याला ओळखता येत नाहीत, आपले अंक त्यांना ओळखता येत नाहीत. आपण जेव्हा एका देशातून दुसऱ्या देशात जातो तेव्हा तिथली स्थानिक अंकलिपी जी असेल ती वेगळी असेल आणि आपली अंकलिपी वेगळी असेल. तेव्हा व्यवहार करताना, आकडेमोड करताना कुठेही प्रॉब्लेम येऊ नये यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर या चिन्हांना मान्यता दिलेली असते. म्हणून जेव्हा आपण एखादा व्यवहार करतो तेव्हा आपल्याला हे चिन्ह आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून याला आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह म्हटले जातं. देवनागरीमध्ये ह्या चिन्हांचा वापर आपण स्थानिक पातळीवर करतो. ही चिन्ह आपल्याला खूप ओळखीची पण आहेत. रोमन ह्या चिन्हांचा वापर फार पूर्वी केला जात होता. पण आज देखील कुठं कुठं आपल्याला ही चिन्ह पाहायला मिळतात. काही वेळा आपल्याला सांकेतिक चिन्ह म्हणून अशा स्वरूपाची अंक देखील पाहायला मिळतात. हे देखील आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आत्ताच आपण आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे हा घटक पाहिला संख्यादानमधील. आता ह्याच्या पुढचा घटक आहे 6 अंकी संख्यांचे वाचन आणि लेखन. बघा, संख्यादान पाहत असतानाच आपण दररोजचं जे काही चालू घडामोडी असतील किंवा जे काही दिनविशेष असतील ते देखील दररोजच्या दररोज जर आपण वाचत गेलो, त्याबद्दल जर आपण माहिती घेत गेलो तर आपल्याला ते पाठ करावे लागणार नाही. जसं आज 1 जून हा दिवस हा जागतिक दुग्ध दिन म्हणून ओळखला जातो. दररोज जर आपण आपले ह्या आंतरराष्ट्रीय स्वरूपातले किंवा राष्ट्रीय स्वरूपातले किंवा स्थानिक स्वरूपातले जे काही दिन आहेत ते जर माहिती करून घेतले तर परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न सोडवताना त्याचा खूप चांगला वापर होऊ शकतो. एकाच वेळी जर आपण सगळे दिनविशेष पाठ करत बसलो तरी होत नाही. जेव्हा काहीतरी कारणास्वरूपात आपण ते दिन लक्षात ठेवतो तेव्हा परीक्षेत कधीही आली तर आपल्याला उपयोगाला पडतात. जसं आज आपल्या ऑनलाईन न्यू एज्युकेशनचा पहिलाच आहे दिवस. पहिल्या दिवशी जागतिक दुग्ध दिन आहे. हा जर आपण पहिला दिवस जागतिक दुग्ध दिन हे जर आपण कन्सेप्ट लक्षात ठेवली तर भविष्यात कधीच आपण जागतिक दुग्ध दिन कधी होता हे कधी विसरणार नाही. आता आपल्याला पुढचा घटक बघायचा आहे तो म्हणजे 6 अंकी संख्यांचे वाचन आणि लेखन. 6 अंकी संख्यांचे वाचन आणि लेखन, संख्यांचे वाचन करता येणं आणि संख्यांचे लेखनही अचूक करता येणं खूप महत्त्वाचं असतं. किंवा जेव्हा एखादा परीक्षेमध्ये अंकाच्या स्वरूपात दिलेला असतो, संख्या ही अंकाच्या स्वरूपात दिलेली असते आणि खाली पर्यायामध्ये आपल्याला अक्षराच्या स्वरूपात त्याची मांडणी केलेली असते. त्यातला अंक पर्याय आपल्याला शोधायचा असतो. किंवा एखादा प्रश्न असाही असू शकतो जो अक्षराच्या स्वरूपात अंक दिलेला असतो आणि खाली आपल्याला अंकाच्या स्वरूपातला तो शोधायचा असतो. त्यावेळी संख्यांचं वाचन हे अक्षरात आणि अंकामध्ये कसं होतं हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आपल्याला साधारणपणे 6 अंकी संख्येपर्यंत आपल्याला या अंकांचे वाचन आणि लेखन करता आलं पाहिजे. आपण 0 ते 9 पर्यंतचे अंक माहिती आहेत. 0 ते 9 पर्यंतचा कोणताही अंक घेतला, एक उदाहरण घेऊया आपण 6. हा अंक 6 असला तरी तो एक अंकी आहे. आपण ह्याला 6 म्हणतो, दिसायला देखील तो 6 दिसतो, पण तो एक अंकी या स्वरूपात येतो. 2 अंकी स्वरूपात जर आपण जायचं असेल तर ह्याला आपण काय करू, ह्या अंकाच्या पुढं 4 लिहू. हा झाला आता 2 अंकी अंक. ह्या अंकामध्ये 2 अंक आहेत, 4 आणि 6. पण ह्याचं वाचन काय होतं, 46. किती होतं ह्याचं वाचन, 46. कारण ह्याच्यामध्ये हा जो पहिला अंक आहे त्याला आपण एकक म्हणतो, कारण तो सुट्टा होता म्हणून त्याला एकक म्हटलं. आणि ह्या अंकामध्ये जेव्हा दुसरा अंक म्हणजे दशक मिळवलं जातं, हा दुसरा जो अंक आहे त्याला आपण दशक म्हणतो. हा झाला एकक. इथं जर आपण चार्ट बघितला, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार आणि लक्ष. पहिला अंक होता हा एकक स्वरूपातला होता.
एकक जेव्हा 0 1 2 3 4 5 6 7 8 9 इथंपर्यंत गेल्यानंतर आपल्याला पुढला अंक काय लिहायचा? जेव्हा ह्या 10 अंकांचा एक गट्टा बनतो 1 2 3 4 5 6 7 8 9 त्यानंतर 9 अंकानंतर आपल्याला जो पुढचा अंक येणार आहे तो काय करतो तर एककचं पूर्ण अंक पूर्ण घर भरून टाकतो आणि त्याचं रूपांतर होतं एका दशकामध्ये. म्हणजेच जेव्हा इथं 10 अंक बसवले जातील तेव्हा इथं दशकातला एक अंक पूर्ण होतो. हे एकक या घटकामध्ये आपल्याला 1 पासून 9 पर्यंत अंक लिहिता आले, पण पुढचा अंक त्यामध्ये लिहिता येऊ शकत नाही. जेव्हा पुढचा अंक लिहायचा असतो तेव्हा त्याचं रूपांतर एका दशकात झालेलं असतं. म्हणजे हा दिसायला जरी 1 दिसत असला तरी तो काय आहे एककचे 10 घटक घेऊन आलेला आहे. हा दिसायला 1 दशक दिसत असला तरी तो एकक यामध्ये 10 वेळा आलेला आहे. 10 वेळा एकक आपण गोळा केले की दशकामध्ये 1 पूर्ण होतो. तसाच हा 4 वेळा त्यानं काय केलेलं आहे एककचे 10-10चे गट्टे पूर्ण केलेले आहेत म्हणून त्याला आपण 4 दशक असं म्हणतो. आणि एकक या घरामध्ये तो किती आहे 6 म्हणजे तिथं सुट्टे 6 आहेत म्हणून हा अंक आपण 46 आणि 4 दशक 6 एकक अशा स्वरूपात देखील ओळखतो. हा 2 अंकी झाला. आता आपण तिसरा अंक याला पुढे जोडू. हा अंक वाचला तर आपल्याला एकक आहे 6 दशक आहेत 4 आणि पुढला अंक आहे तो आहे शतकाचा. इथं शतक जसं मगाशी एकक या घटकामध्ये 1 चे 9 अंक भरले होते आणि पुढला अंक घातल्यानंतर त्याचं दशकात रूपांतर झालं म्हणून तिथं आपण 1 पूर्ण दशक झालं म्हणून त्याला आपण 1 लिहिलं. तसंच पूर्ण दशकाचे 1 पासून 9 पर्यंत 9 दशक पूर्ण झाले. आता त्याच्यात आणखीन 1 दशक घातला आपण तर काय होतील 10 दशक होतील. पण 10 अंक इथं आपल्याला लिहू शकत नाही आपण कारण प्रत्येक घरामध्ये आपल्याला एकच अंक लिहिता येऊ शकतो. हा जेव्हा पूर्ण होतो ना 10 दशकाचा घटक तेव्हा तो त्याचं रूपांतर करतो एका शतकामध्ये. म्हणजेच जसं मगाशी एकक 10 एकक पूर्ण झाले त्याचा बनला 1 दशक, तसेच 10 दशक जेव्हा पूर्ण होतात त्याचं रूपांतर होतं एका शतकामध्ये. तसंच इथं काय झालेले आहेत एकूण असे 5 शतक पूर्ण झालेले आहेत. 5 शतकानंतर पुन्हा पुढं आहेत 4 दशक, 4 दशकानंतर आणि पुन्हा आहेत 6 एकक. म्हणजेच 5 शतक 4 दशक आणि 6 एकक याचं वाचन आपण 546 असं करतो. लिहिताना आणि वाचताना आपण इथे एखादं छोटंसं टिंब दिलं स्वल्पविराम दिला की सुट्टा होतो अंक. म्हणजेच 500 वेगळं आणि पुढचा अंक हा 2 अंकी आहे तो 46. आता पुढला अंक जर घेतला आपण ह्याच्या पुढं तर 7 जोडला आपण. हे झाले आता 4 अंकी संख्या. ह्याच्यामध्ये 6 एकक आहेत, 4 दशक आहेत, 5 शतक आहेत आणि पुढला अंक जो आहे तो आहे 1000. 1000 हा अंक 4थ्या कॉलममध्ये आलेला आहे. एकक दशक शतक 1000. बघा आपली अंक लिहिण्याची पद्धत ही उजवीकडून डावीकडे होत जाते, उजवीकडून डावीकडे होत जाते. पण वाचन करताना मात्र आपण डावीकडून उजवीकडे वाचत जातो. वाढत जाताना अंक होतात उजवीकडून डावीकडे वाढत जातात, पण वाचताना मात्र आपण डावीकडून उजवीकडे वाचत येतो. म्हणजेच वाचताना आपण 7546 या बाजूने म्हणजे डाव्या बाजूने आपण उजवीकडे वाचण्याची प्रॅक्टिस करतो, पण ओळखताना मात्र आपण त्या अंकांची ओळख उजवीकडून डावीकडे करत जातो. आता हा 7 काय आहे 1000. म्हणजेच मगाशी जसं 10 एकक झाल्यानंतर त्याचं रूपांतर झालं एका दशकात, 10 दशक झाल्यानंतर त्याचं रूपांतर झालं एका शतकात आणि जेव्हा शतक 10 वेळा होतील तेव्हा त्याचं रूपांतर होतं एका हजारामध्ये. शतक 10 वेळा होतील तेव्हा त्याचं रूपांतर होतं एका हजारामध्ये. अशा स्वरूपाचे 1000 इथे 7 आहेत म्हणून हा अंक आहे 7546. हा झाला 4 अंकी. ह्याच्या पुढं आणखीन एक अंक लिहिला. आता हा झाला अंक 5 अंकी. हा 5 अंकी
5 अंकी संख्या वाचताना आपण कशी वाचतो बघा, 27,546. आता इथला जो अंक आहे तो 1000 होता आणि ह्या पुढचा अंक आहे तो 10,000. हा हजारी असला तर ह्याच्या पुढं आणि एक त्याचं दशक वाढलेलं आहे. जेव्हा इथं आपण 6 एकक होतं, एक दशक वाढल्यानंतर 4 म्हटलं आपण 46. तशाच स्वरूपाचं इथं हे 7,000 आणि ह्याच्या पुढे एक अंक म्हणजे त्याचं दशकात रूपांतर होतं. हे हजारचं हे दशहजारी रूपांतर, हे दशहजारी 2 आहेत, 2 आणि हे 7, हे 2 दशक आणि 7 हे 27, पण हे हजारच्या रकान्यात येतात म्हणून ह्याला 27,000 असं म्हटलं जातं. 27,546. इथं पहा हे हजारलाच सहस्त्र असं देखील म्हटलं जातं आणि दशहजारला दशसहस्त्र असं देखील ओळखलं जातं. ही संख्या वाचताना आपण एकत्र वाचतो. जसं 2 अंकी संख्या वाचताना आपण एकत्र वाचतो, 46, 72, 27. तशाच स्वरूपाची ही देखील संख्या आपण हजार आणि दशहजार यांची एकत्र जोडणी करतो आणि या सर्व अंकांना एकत्र म्हणतो. समजा इथं फक्त 6 असेल तर हे 6च असणार आहेत, 6,000 असणार आहेत. इथं केव्हा 10,000 शून्य असतील, पण ह्या शून्याची आपण लेखन आणि वाचन करत नाही. पण जेव्हा इथं एखादा अंक असेल, इथं एखादा 5 अंक असेल आणि इथं काही नसेल तर तिथं वाचन होऊ शकणार नाही. इथं काही नाही म्हणजेच तो काय असणार आहे, शून्य असणार आहे. म्हणजे हा अंक काय झाला, 50,000. 50,000. तसाच हा 5 दशहजार. या अंकाची ओळख 5 दशहजार, या अंकाची ओळख हजार, या अंकाची ओळख इथल्या शतक, या अंकांची ओळख दशक आणि या अंकांची ओळख एकक या स्वरूपात केली जाते. आता हा अंक झाला 5 अंकी. ह्याच्या पुढचा अंक जर आपण घेतला तर तो होईल 6 अंकी. आता इथं मी पुढला अंक लिहिला आहे 8. या अंकाचं स्थान कोणतं आहे बघा, 1, 2, 3, 4, 5 आणि हे 6वं. ह्याला लक्ष किंवा लाख देखील म्हणतात. बोलीभाषेमध्ये लाख देखील म्हणतात, प्रमाणित भाषेमध्ये लक्ष देखील म्हणतात. दोन्हीही शब्दांचा आपण नेहमी वापर करत असतो. आता ह्या जशा पद्धतीनं 10 एकक पूर्ण आले की त्याचं रूपांतर दशकात होतं, 10 दशक पूर्ण आले की त्याचं रूपांतर शतकात होतं, 10 शतक पूर्ण आले की त्याचं रूपांतर हजारमध्ये होतं, 10,000 पूर्ण आले की त्याचं रूपांतर 1 दशहजारमध्ये होतं आणि 10 दशहजार पूर्ण झाले की त्याचं रूपांतर लाखामध्ये होतं. आता हा अंक वाचा बघू. हा आहे 8,27,546. अशा स्वरूपात त्याचं वाचन केलं जातं. बघितलं तर एकक दशकात जाताना किंवा दशक शतकात जाताना किंवा शतक हजारमध्ये जाताना, हजार दशहजारमध्ये जाताना आणि दशहजार लक्षमध्ये जाताना त्यांची 10 पट होत जाते. किती पट होत जाते, 10 पटीनं त्याची ताकद वाढत जाते. एकक सुट्टे 9पर्यंत आहेत तोपर्यंत त्यांची ताकद दशकात झालेली नसते, पण जेव्हा हे एकक 10 होतात तेव्हा ते 1 बनतात. म्हणजेच इथल्या एका दशकाची ताकद ही एककाच्या 10 पटीने मोठी असते. जेव्हा हे दशक 10 वेळा एकत्र येतात आणि त्यांचं रूपांतर शतकात करतात म्हणजे शतक हे दशकापेक्षा 10 पटीनं मोठं असतं. इथं एक आहे, इथं पण एक आहे. ह्या दोघांची तुलना करता हा एक या शतकापेक्षा लहान आहे आणि हे शतक या दशकापेक्षा 10 पटीनं मोठं आहे. हा एक म्हणजे 10 आहे आणि हा एक म्हणजे शतक आहे, 100 आहे. हे 10 आणि हे 100. 10 हे लहान, 100 हे मोठं. 100 म्हणजेच काय आहे, दशकाच्या 10 पटीनं मोठं आहे. म्हणजेच जेव्हा अंक उजवीकडून डावीकडे सरकत जातो, म्हणजे अंकाचं स्थान उजवीकडून डावीकडे जेव्हा सरकत जातं तेव्हा त्याची किंमत 10 पटीने वाढत जाते. आपण उलटं देखील म्हणू शकतो, जेव्हा अंक डावीकडून उजवीकडे सरकत जातो तेव्हा त्याची किंमत 10 पटीने कमी होत जाणार आहे. जेव्हा डावीकडे येतो तेव्हा त्याची किंमत 10 पटीने वाढते, जेव्हा उजवीकडे जातो तेव्हा त्याची किंमत 10 पटीने कमी होते.
समजा आपण असा एक अंक घेतला, अंक आहे सगळ्या ठिकाणी मी समानच अंक लिहिला आहे, 6 अंकी संख्या आहे ही, आणि सगळ्या ठिकाणी मी 7 7 7 लिहिलेला आहे. पण ही संख्या जर आपण वाचली तर ती कशी वाचता येईल बघा. वाचताना आपण नेहमी डावीकडे वाचत जातो. 7,77,777 अशा स्वरूपात ती वाचावी लागते. सगळीकडे लिहिताना आपण 7 7च लिहिलेलं आहे, पण प्रत्येक 7ची किंमत ही वेगळी आहे. 7 लक्ष आहे ती. हे 7 लक्ष ज्या घरामध्ये आहेत त्याची किंमत या 10,000पेक्षा 10 पटीने मोठी आहे. या 10,000ची 7ची किंमत या 1000च्या घराच्या 10 पटीने मोठी आहे. या 1000च्या घरातील 7ची किंमत या शतकाच्या 10 पटीने मोठी आहे. तसंच या शतकामधील 7ची किंमत या दशकाच्या देखील 10 पटीने मोठी आहे. तसंच दशकातल्या 7ची किंमत या एककाच्या 10 पटीने मोठी आहे. बघा, एकक 7 म्हणजे सुट्टे 7 आहेत आणि हे म्हणजे 70. 7चा पाडा आपण मोजला तर 7 10 70, म्हणजे 7च्या पाड्यामध्ये 10 पटीनं गेल्यानंतर 70 हा अंक येतो. म्हणजेच ह्या संख्या काय होत आहेत, 10 पटीनं त्यांच्या ताकदीची वाढ करत जात आहेत. अशा पद्धतीनं आपण 6 अंकी वाचन आणि लेखन पाहिलं. आपल्याला हे लेखन करता आलं, वाचन करता आलं, पण यानंतरच्या पाठामध्ये आपण संख्यांचं वाचन आणि लेखन करताना अक्षरे वाचन आणि लेखन हे देखील पाहणार आहोत.